आपलं लॅपटॉप वायरलेसली टीव्हीला कनेक्ट झालं आहे, तर तुम्ही बघू शकता. तर हे कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर सर्वात प्रथम आपली स्मार्ट टीव्ही ऑन केल्याच्या नंतर त्याच्या होम पेजवर यायचं आहे. इथं होमवर असं इंटरफेस तुम्हाला दिसत असेल. हे रिमोटवर हे बटन दाबायचं आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल मीरा कास्ट म्हणून. हे आपल्या स्मार्ट टीव्हीमध्ये इनबिल्ट असते. अदरवाईज त्याला प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करू शकता टीव्हीच्या. त्याच्यानंतर इथं असं दिसू शकते तुम्हाला. याला सिलेक्ट करायचं. इथं वेटिंग फॉर टीव्ही कनेक्शन इथं दिसेल तुम्हाला. असं आल्याच्या नंतर आपल्याला लॅपटॉपवर जायचं आहे. लॅपटॉपवर एक सेटिंग करायची आहे. इथं राईट क्लिक करून डिस्प्ले सेटिंगमध्ये जायचं आहे आपल्या लॅपटॉपच्या आणि स्क्रोल करून खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं तुम्ही बघू शकता कनेक्ट वायरलेस डिस्प्ले असं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्याच्या नंतर इथं राईट साईडला आपली जी टीव्ही आहे ते डिस्प्ले म्हणून दिसत असेल, त्याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्टिंग टू युअर डिव्हाइस असं लॅपटॉपवर दिसत असेल तुमच्या. मित्रांनो, व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. डिस्प्ले कनेक्ट झालेला आहे वायरलेसली. हे आपले लॅपटॉपवर जे स्क्रीनवर दिसत असेल ते सुद्धा टीव्हीवर तुमच्या दिसत असेल. तर याच्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, आपला लॅपटॉप आणि आपले टीव्ही दोन्ही सेम वायरलेस नेटवर्कनं कनेक्ट असलं पाहिजेत, म्हणजे एका वायफायने. जर तुमच्याकडे वायफाय कनेक्शन असेल ब्रॉडबँड तर त्याच्याने कनेक्ट करून घ्या. जर वायफाय कनेक्शन नसेल तर हॉटस्पॉट द्या टीव्हीला आणि मोबाईलला सेम हॉटस्पॉटनं. कनेक्शन सक्सीड रिसिविंग डाटा असं दिसल. इथं बघू शकता आपली टीव्ही कनेक्ट झालेली आहे. इथं डिस्कनेक्टचं ऑप्शन आहे. आपल्याला डिस्कनेक्ट करण्यासाठी इथं डिस्कनेक्टवर क्लिक करायचं आहे. तुमचं लॅपटॉप वायरलेस कनेक्शन रिमूव्ह होऊन जाईल.